संत मुक्ताईच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन। मुक्ताईनगर येथून पंढरीच्या वाटेवर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली संत मुक्ताई पालखी गोदावरी स्नान करून बीड जिल्ह्यात दाखल झाली। बीड जिल्ह्याच्या सीमेवर गेवराईकरांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलंय। गेवराई शहरातील चिंतेश्वर मंदिरात ही पालखी आज मुक्कामी राहणार असून उद्या बीडकडे रवाना होणार आहे। बीड जिल्ह्यात मुक्ताईच्या पालखीचे 5 मुक्काम असतात। पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय। श्री संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा 2025 आषाढी वारीमध्ये आज जालना जिल्ह्याचा पूर्ण प्रवास पूर्ण करून आपण बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहोत। स्थानिक शहागड ग्रामस्थ मंडळी, इथले सगळे तरुण मंडळी दरवर्षी आईसाहेबांना त्या गोदावरी मैयाचं स्नान होते। आईसाहेबाला स्नान झाल्यानंतर आपण बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो। इथल्या प्रशासनाने, इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी, तरुण मंडळींनी चांगलं सहकार्य करून इथं घाटाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। दरवर्षी परंपरेने आईसाहेबांचं श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर अर्थात तापी तीर ते भीमा तीर या तब्बल 30 दिवसाच्या प्रवासामध्ये एकमेव गोदावरीचं स्नान आईसाहेबांना होते। ते स्नान आज संपन्न झालं। आपण मुक्ताई सोहळ्याच्या तर्फे इथल्या सगळ्या तरुण मंडळींना, शहागडवासियांना, ग्रामस्थांना धन्यवाद देऊ आणि पुढे सुद्धा ही परंपरा ग्रामस्थांनी आपल्या हाती घ्यावी आणि त्यांच्या सन्मानामध्ये हा स्नानाचा कार्यक्रम पुढे सुद्धा अविरतपणे अखंड व्हावा अशी त्यांच्याकडून अभिलाषा करू। पुन्हा एकदा सर्वांचे मनोपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।